नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज 25 ऑगस्ट सायंकाळचे साधारणतः 6 वाजलेत. पाहूयात आज रात्री तसेच उद्या राज्यातील हवामान कसे राहील. त्यासोबत हा जो काही येणारा आठवडा असेल या आठवड्यादरम्यान राज्यात पावसाची काय स्थिती राहील. कारण आज रविवार आहे. पाहूयात रविवारच्या साप्ताहिक हवामान अंदाजमध्ये. सर्वात प्रथम काल सकाळ 8:30 ते आज सकाळी 8:30 दरम्यान झालेल्या पावसाच्या नोंदी पाहिल्या तर या ठिकाणी नंदुरबार, धुळे, नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग किंवा घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाला. कोकणातही मुंबई, ठाणे, पालघरपासून रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोव्यापर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाच्या नोंदी झाल्या. इकडे छत्रपती संभाजीनगर, जळगावच्या अंतर्गत भागात, अमरावतीच्या उत्तरेकडील भागांमध्ये सुद्धा, तसेच इकडे ब्रह्मपुरीमध्ये मुसळधार पाऊस झाला. तसेच विदर्भात बऱ्याच ठिकाणी मध्यम पाऊस झालेला आहे. मराठवाड्याच्या उत्तर भागांमध्ये मध्यम ते जोरदार, दक्षिण भागांमध्ये हलका मध्यम, दक्षिण मध्य महाराष्ट्रात पूर्वेकडील भागात हलका मध्यम, मात्र पश्चिमेकडील भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस हा पाहायला मिळाला. आणि सध्याची जर आपण स्थिती पाहिली तर सध्या ज्या काही सिस्टम्स आहेत, डिप्रेशन आहे जे की मध्य प्रदेशच्या गुणापासून आता पश्चिमेकडे सरकले, राजस्थानवरती आले आणि पुन्हा एकदा राजस्थानमधून मध्य प्रदेशच्या नीमच मंसूरच्या आसपासून हे पुढे राजस्थानमध्येच पुन्हा जाईल आणि तिथून पुढे मग हे गुजरातकडे जाईल आणि याची तीव्रता हळूहळू वाढून ह्याची डीप डिप्रेशनसुद्धा निर्माण होणार आहे गुजरातवरती गेल्यावर. त्यामुळे गुजरातमध्ये पुराचा धोका आहे. खूप मोठा पाऊस गुजरातमध्ये हा कालपासून चालू आहे आणि पुढील 1 ते 2 दिवससुद्धा चालू राहणार आहे. त्यासोबत ऑफशोर ट्रफ किनारपट्टीला सक्रिय झाली, त्यामुळे कोकण आणि घाटामध्ये सुद्धा पाऊस हा टिकून आहे. या व्यतिरिक्त नवीन कमी दाबाचे क्षेत्र इकडे बांगलादेशवरती सक्रिय झालेलं आहे. मान्सूनचा आस असले कमी पट्ट्याने हे डिप्रेशन आणि कमी दाबाचं क्षेत्र जोडलेलं आहे. आणि हे मात्र जे काही कमी दाबाचे क्षेत्र बांगलादेशवरती तयार झाले, सध्या तरी वेगवेगळ्या मॉडेलनुसार याची तीव्रता खूप जास्त वाढेल असं दिसत नाही. मात्र हे थोडंसं पश्चिमेकडे सरकलं, उत्तर पश्चिमेकडे जाईल आणि यामुळे मध्य प्रदेशच्या आसपास किंवा पूर्व भारतामध्ये पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच या आठवड्याच्या शेवटी 29-30 ऑगस्टच्या आसपास बंगालच्या उपसागरात नव्याने एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होऊ शकते साधारणतः या भागाच्या आसपास. आणि मात्र त्याचा जो काही पुढील मार्ग असेल त्याच्यावरती राज्यातील पुढील पाऊस अवलंबून आहे. सध्या काही मॉडेल हे विदर्भाकडे येताना दाखवत आहे जी काही सिस्टम आहे ती, पण 1-2 मॉडेलच्या अंदाजावरून आपण त्याचा अंदाज लावू शकत नाही. अजून थोडेसे 1-2 दिवस थांबायला पाहिजे. येत्या काही दिवसात अजून कन्फर्मेशन मिळतच जाईल, तेव्हा त्याच्या अपडेट्स आपण नक्की देऊ. बाकी सध्या जर आपण पाहिलं राज्यात तर नंदुरबारकडे सकाळपासून पाऊस चालू आहे, अजूनही पाऊस चालू आहे आणि रात्रभरही या ठिकाणी पाऊस चालू राहणार आहे. खूप मोठा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय आहे. धुळ्यामध्ये, नाशिकमध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस सक्रिय आहे. नाशिकच्या काही उत्तरेकडील सुरगाणाचा काही भाग आहे या ठिकाणी अतिमुसळधार पाऊस सक्रिय आहे. त्याला कळवण, दिंडोरी, पेठमध्ये सुद्धा जोरदार पावसाच्या नोंदी होत आहेत. त्यानंतर नाशिकच्या इतर तालुक्यांमध्ये सुद्धा हलका मध्यम पाऊस हा सक्रिय आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये सुद्धा मध्यम काही ठिकाणी जोरदार पावसाचे येणारे ढग आहेत. पुण्याचा घाटाकडील भाग, सातारा घाटाकडील भाग, कोल्हापूर घाटाकडील भागांमध्ये सुद्धा जोरदार पावसाचे ढग आहेत. साताऱ्याच्या या मध्यवर्ती भागापर्यंत, पुण्याच्या मध्यवर्ती भागांपर्यंत हलक्या मध्यम पावसाच्या सरी या चालूच आहेत. मात्र राज्याच्या इतर ठिकाणचं मराठवाडा विभागात क्वचितच कुठेतरी थोडासा पाऊस किंवा विदर्भात क्वचितच कुठेतरी थोडासा पाऊस होतो आहे. या ठिकाणचा जोर विदर्भ मराठवाड्यातील सध्या कमी झालेला आहे. आणि उद्याचा जर अंदाज पाहिला तर सोमवारी जो काही पाऊस होणार आहे त्यात नंदुरबारकडे मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता उद्यासुद्धा आहे. खास करून दुपारपर्यंत किंवा सायंकाळपर्यंत ही शक्यता राहील. धुळ्याचा पश्चिमेकडील भाग असेल, नाशिकच्याही पश्चिमेकडील घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते 1-2 ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम आहे. त्यासोबतच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, पुणे घाट, नगरच्या घाटाकडील भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा कायम राहील. एक सांगायचं झालं रात्रीचा जो अंदाज असेल त्यामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाट, सातारा घाट, सांगली घाटाकडील भाग, पुणे घाट, नगरच्या घाटाकडील भागांमध्ये पावसाची संततधार चालू राहील. मराठवाडा विभागामध्ये क्वचित कुठेतरी हलका पाऊस होईल, विदर्भात क्वचित कुठेतरी हलका पाऊस होईल. विशेष पावसाची शक्यता इतर ठिकाणी दिसत नाही. जी काही मोठी शक्यता आहे ती कोकण, गोवा आणि घाटमाथ्याच्या आसपास किंवा मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यात पाहायला मिळेल. आणि हा जर आपण सोमवारच्या अंदाजावर पुन्हा माघारी आल्यानंतर पाहू, इतर ठिकाणी
धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूरच्या पश्चिम भागात हलक्या मध्यम पाऊसही राहतील आणि तिथून पूर्वेकडे गेलात तर मराठवाडा विभाग किंवा विदर्भात क्वचित कुठेतरीच थोड्याशा पावसाच्या नोंदी होतील. खूप मोठ्या पावसाची शक्यता सोमवारी मराठवाडा विदर्भात नाही किंवा मध्य महाराष्ट्राच्या पूर्वेकडील भागांमध्ये सुद्धा नाही. सोमवारनंतर आपण मंगळवारचा जर अंदाज घेतला तर मंगळवारीसुद्धा घाटाकडील भाग असेल नाशिक, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा हा पट्टा या ठिकाणी मुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता कायम राहील. मात्र राज्यातील इतर ठिकाणचा पाऊस बऱ्यापैकी कमी होईल. क्वचितच कुठेतरी थोड्याफार पावसाच्या नोंदी होतील. असं नाही की पूर्णतः पाऊस स्टॉप होईल. काही ठिकाणी ऊन पडेल आणि पुन्हा एकदा बाष्प असल्यामुळे उन्हामुळे स्थानिक पातळीवरती ढग निर्मिती होऊन मध्यम एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार सरीचा पाऊस होऊ शकतो, पण त्याची व्याप्ती खूप कमी असेल आणि तोही खास करून मराठवाडा किंवा पश्चिम विदर्भाच्या आसपासच होऊ शकतो. बाकी इतर ठिकाणी क्वचितच हलक्याच्या पावसाच्या सरीच पाहायला मिळतील. मंगळवारीसुद्धा असंच वातावरण, बुधवारीसुद्धा असंच वातावरण जवळपास राहण्याची शक्यता आहे. गुरुवारी मात्र कोकणातील पावसातही कमी कोकणात जो पाऊस होतो तोही कमी होईल. कुठेतरी कोकणात किंवा घाटात मध्यम किंवा एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार पाऊस तरी होऊ शकतात. तर गुरुवारीच पूर्व विदर्भामध्ये पावसात थोडीशी वाढ होणे अपेक्षित आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीच्या आसपास थोडासा पाऊस हा गुरुवारपासून हळूहळू वाढताना दिसेल. तर राज्याच्या इतर ठिकाणी हलक्याशाच पावसाच्या नोंदी या गुरुवारीसुद्धा राहतील. गुरुवारनंतर शुक्रवारी अजून पाऊस वाढेल. पूर्व विदर्भात थोडासा मध्यम ते मुसळधार पाऊस सक्रिय होईल. शेजारचा पश्चिम विदर्भ किंवा दक्षिण मराठवाड्याच्या आसपाससुद्धा मध्यम ते जोरदार पाऊस तरी होतील. कोकण घाटाच्या आसपास मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार, तर राज्याच्या इतर ठिकाणी क्वचितच कुठेतरी झाला तर पाऊस हा शुक्रवारीसुद्धा राहू शकतो. शनिवार आणि रविवार सध्या अजून कन्फर्मेशन खूप नाही आहे. ते जे काय केंद्राबद्ध क्षेत्र होईल ते कुठे सरकेल त्यावरती पाऊस अवलंबून आहे. मग सध्या तरी बरेचसे मॉडेल विदर्भाच्या पूर्व भागात चांगला पाऊस दाखवत आहेत आणि संलग्न मराठवाडा आणि पश्चिम विदर्भातही शनिवार रविवारी थोड्याशा पावसाची किंवा पावसात थोडीशी वाढ होणे ची शक्यता मॉडेल दाखवत आहेत. कोकण घाटात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे आणि मध्य महाराष्ट्राचा जो काही मोठा पट्टा आहे या ठिकाणी पर्जन्यछायाचा पट्टा आहे. खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही, कुठेतरीच हलक्या मध्यम पाऊस सरी या पट्ट्यामध्ये राहतील. जर आपण IITMचं मॉडेल आहे त्याच्यानुसार जर पाहिलं 25 ऑगस्ट म्हणजे या मॉडेलमध्ये आजच्या दिवसाचा पाऊससुद्धा धरलेला आहे. 25 ते 31 ऑगस्ट दरम्यान जो काही पाऊस दाखवला आहे यात कोकणात, घाटात आणि उत्तर महाराष्ट्रात चांगला पाऊस दाखवला आहे. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये थोडासा चांगला पाऊस दाखवला आहे, पण मराठवाडा विभागात जास्त पाऊस नाही, पश्चिम विदर्भात जास्त पाऊस दाखवला नाही आणि मात्र पूर्व विदर्भात थोडासा पाऊस चांगला दाखवला आहे. आणि जर सरासरीच्या तुलनेचा विचार करायला गेलो तर गडचिरोली, भंडारा, गोंदियाच्या भागांमध्ये नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस या आठवड्यात अपेक्षित आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूरच्या भागांमध्ये सरासरीच्या आसपास पावसाची शक्यता दाखवते. बाकी वर्धा, यवतमाळ, वाशिम, अकोला, बुलढाणा कमी पाऊस. छत्रपती संभाजीनगर, बीड, परभणी, हिंगोली, जालना कमी पाऊस. लातूर, धाराशिवमध्ये सुद्धा कमी पाऊस. सोलापूरचे पूर्व भाग कमी पाऊस. नगरचे पूर्व भाग कमी पावसाची शक्यता हे मॉडेल दाखवते. मात्र नंदुरबार, धुळे, नाशिकचे पश्चिम भाग, नगरचे पश्चिम भाग, सातारा, सांगली, कोल्हापूरचे पश्चिमेकडील भाग किंवा बऱ्यापैकी भाग असतील या ठिकाणी नेहमीपेक्षा थोडासा जास्त पाऊस दाखवत आहे. नंदुरबारकडे खूप मोठ्या पावसाची शक्यता किंवा खूप सरासरी खूप मोठा पाऊस दाखवत आहे. कोकणात, गोव्यातही खूप जास्त पाऊस नेहमीपेक्षा या आठवड्यात राहील. म्हणजे पुढच्या 2 ते 4 दिवसा पाऊस सक्रिय राहील. त्यामध्ये आजचा पाऊसही धरलेला आहे. तसेच गुजरातमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता खूप डार्क रंग दिसतोय. तर या ठिकाणी सुद्धा खूप जास्त पावसाची शक्यता या आठवड्यात आहे. बाकी सध्याच्या अंदाजामध्ये इतकंच. दररोजच्या हवामानाचे अंदाज पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर करायला विसरू नका.